या काका, काय वाटतं रेल्वे कधी बसाल रेल्वेत तुम्ही? काय वाटतं? तेच तर आम्ही वाट पाहिलो सर. सर बरं बरं. कुठले तुम्ही? बेलगाव. बेलगावांचे का? तर निलेश भाऊ, आपल्याला कधीपर्यंत सुरू होईल आपली रेल्वे? बोला. आपली रेल्वे 2-3 वर्षापर्यंत सुरू होईल असं मित्रांनो नमस्कार. सध्या आपण बेलगव्हाण या ठिकाणी आलेलो आहे आणि इथं जे टनल आहे मित्रांनो, बेलगव्हाणला वरून पूल राहणार आहे. तिथे पुलाचं काम जे आहे तिथून सरळ बेलगव्हाणचा पूल राहील आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये मग रेल्वे मित्रांनो खालून जाईल आणि हे टनलचा भाग आहे. तर समोरही एक टनल आहे आणि इथून टनल आता साधारणतः काय नाव आपलं? निलेश भाऊ, निलेश जाधव. समोर टनल किती दूर आहे इथून? इथून 3 किलोमीटर. 3 किलोमीटरवरून टनल लागत आहे आणि ही दिग्रस पासून असणारी दुसरी टनल. आणि आता आम्ही तुम्हाला धुंदीपच्ची त्याही साईडची मित्रांनो शूटिंग दाखवलेली आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये वर्धा यवतमाळ नांदेडच्या रेल्वेच्या कामामध्ये आपण SMS कंपनी जी आहे तर ते काम मित्रांनो तिचं बघतो आहे. आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता इथून टनल असल्यामुळं आणि हा एवढा मोठा पहाड, हा जंगलचा मित्रांनो सत्याग्रह जो आहे, तर हा जंगलचा सत्याग्रह पुसद या जंगलामध्ये आपल्याला इथंच झालेला दिसतो. तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये हे आता बेलगव्हाणला रस्ता जातो आहे आणि या मित्रांनो आम्ही कामावर सध्या आलेलो आहे. आणि याच्या साईडलाच आपण बघू शकतो की कंपनीचे जे ट्रक आहे आणि इतर जे साहित्य आहे तर आपल्याला इकडं मित्रांनो या साईडला असलेलं दिसतं. तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता सध्या 285 किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये दिग्रसवरून आपल्याला इकडं मित्रांनो आज आलेला आहे बेलगव्हाणला. मागेही एकदा शूटिंग मी तुम्हाला इथून 5 किलोमीटर समोरची दिग्रसकडं जी आहे तर ती दाखवली होती. तर या सध्या सिच्युएशनमध्ये आपल्याला हे काम मित्रांनो अशा सिच्युएशनवर असलेलं दिसतं. तर या काय वाटतं निलेश भाऊ, आपल्याला कधीपर्यंत सुरू होईल आपली रेल्वे? बोला. आपली रेल्वे 2-3 वर्षापर्यंत सुरू होईल असं वाटते. समोर येतो 3 वर्षापर्यंत सुरू होईल. हा. आणि दिग्रसकडे पाहतो आपण तर विकसित तिकडं पटऱ्या पण आलेल्या आहेत. हो, तिकडं पटऱ्या पण आलेल्या आहेत. ही दुसऱ्या कंपनीचं काम आहे आणि वन विभाग असल्यामुळं उशीर लागतो. हा, थोडा उशीर लागतो आणि टनल आहे ना. बरं बरं. टनल मुळे टनल आणि वन विभाग दोन काम गोष्टी खूप असल्यामुळे खोल आहेत त्यामुळं थोडा वेळ time, लागतो आहे. आणि इकडला दगड पण आपला जो आहे काळा आहे. तर काळा पाषाण आहे. आपण 1-2-4 फुटापर्यंत मुरुम आहे. हा, दिग्रस कसं खालच्या भागावर आहे, वरच्या भागावर, त्यामुळे आपल्याला टर्नल त्यामुळं लेट होईल हा काम. बरं बरं. म्हणजे 2027 पर्यंत आपण या ट्रेनमध्ये यवतमाळ पर्यंत जाऊ दिग्रसवरून, है ना? कारण इथून तुम्हाला दिग्रस काही जास्त दूर नाही, 14 किलोमीटर आहे. मित्रांनो ही सध्याची सिच्युएशन आहे आणि हे काम आपल्याला असं डेव्हलप असलेलं दिसतं. काय वाटतं मग आता कधी होईल? पूर्ण 1-2 वर्षात होईल का? काय आता काय समजाल, 2 वर्षात बोला. 2 वर्षात तर बरंच काम झालेलं आहे. मित्रांनो नमस्कार. वर्धा यवतमाळ नांदेडच्या रेल्वेच्या कामासाठी आपण बेलगव्हाण या परिसरामध्ये आलेला आहे. माझ्यासोबत निलेश भाऊ पण आहे. निलेश भाऊ, काय वाटतं कसं काम चालू आहे आपल्या परिसरामध्ये? आमच्या परिसरामध्ये तर खूप चांगलं काम चालू आहे. बरं. कारण की एवढं काम त्यानं 1-1.5 वर्षातनीच केलेलं आहे. हा, तर काम थोडं अवघडच होतं पण केलं त्यानं. काय वाटतं काका आपल्याला? नाही, चांगली गोष्ट आहे. पाचांग होता चांगला, काही खडकाचा भाग होता, त्याच्यामुळं थोडा वेळ लागतोय. निश्चितपणे मित्रांनो वेळ जरी लागला परंतु हा पूर्ण जो आहे पुसदचा आपला इथे जंगल सत्याग्रह झालेला आहे. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं, ज्या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्रातील 3 जंगल सत्याग्रह झाले होते. चिरनेरचा झाला होता, तर त्यानंतर आपल्या इथचा जो यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो जंगल सत्याग्रह मित्रांनो झाला तर तो इथून हाकेच्या अंतरावरती बापूजी याने ते त्यांचं स्मारक मित्रांनो अर्ध्या किलोमीटरवरतीच आहे. त्याच भागामध्ये आम्ही इथे सध्या आहे. आणि इथलं सध्याचं जे काम आहे मित्रांनो तर ते अशा म्हणजे प्रगतीपथावर असलेलं आपल्याला दिसतं. काही दिवसातच आपण पुन्हा इथं येऊया आणि नवीन अपडेट देऊया. धन्यवाद.